संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी कशी बनवायची ते या आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी ते बाजरीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर तुमचं पीठ आत्ताच दळलेलं असेल तर गरम पाण्याची गरज नाही, गार पाण्यात सुद्धा हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता। गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडं गार पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता मी या पिठामधला एक छोटासा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवणार आहे आणि त्याची भाकरी बनवणार आहे। तर अशा पद्धतीने मी त्याचा एक उंडा बनवलेला आहे आणि ते हातावर असं थापून कडेनं गोल करून आपल्याला थोडंसं पीठ टाकून याची भाकरी थापून घ्यायची आहे। बाजरी दळून आणत्यावेळी याचं पीठ खूप बारीक असं काढून आणायचं, म्हणजे भाकरी आपली खूप वेळ मऊ राहील आणि त्याचे तुकडे सुद्धा पडणार नाहीत। अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आपल्याला थापून घ्यायची आणि परातीच्या एका साईडला आणून ठेवायची आहे, म्हणजे उचलताना आपल्याला ती सहज उचलता येईल। आता कडकडीत असा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि जी जास्त पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडला करून आपल्याला ही भाकरी टाकायची आहे। आता आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी व्यवस्थित अशी पचली की पलटून भाजून घ्यायची आहे। सर्व बाजूने आपल्याला या भाकरीच्या कडा तव्यावर भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसवर अशी पलटी करून आपल्याला पूर्णपणे भाकरी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की भाकरी आपली किती फुगलेली आहे। इथे आपली बाजरीची भाकरी तयार आहे। तुम्ही देखील या टिप्स अँड ट्रिक्स वापरून अशाच पद्धतीने संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी बनवून बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा।